यानंतर आता जाऊयात सोलापूरमध्ये। सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे, कारण वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। सोलापुरातील प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आतिश बनसोडे यांना मतदान करावं असं आवाहन वंचितच्या वतीने करण्यात आलंय। दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र अचानकपणे त्यांनी पक्षाला माहिती न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंचित बहुजन आघाडीने मोहन बनसोडे यांना आता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय, असं वंचितच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यातही आलं। दरम्यान वंचितच्या राहुल गायकवाडांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतलाय। नुकतीच राहुल गायकवाड यांनी सोलापुरातून माघार घेतली होती आणि यावेळी त्यांनी नाव न घेता प्रकाश आंबेडकरांबद्दल खदखद सुद्धा बोलून दाखवली होती। तर आज राहुल गांधींच्या सभेमध्ये गायकवाडांची उपस्थिती काल पाहायला मिळाली। दरम्यान राहुल गांधींचं भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेसचं उपर्ण गायकवाडांच्या गळ्यात टाकत त्यांचा अप्रत्यक्षरित्या पक्षात प्रवेश करून घेतलाय।